नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 26 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सपला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. नियमाप्रमाणे हे व्रत 4 गुरुवार केले जाते. मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत. दोन्हीचा काही संबंध नाही. मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक 26/12/2024 उद्यापन करावे. ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे. नैवेद्य करावा. ज्या सुवासिनींचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी. ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे. किंवा ज्या महिलांनी एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे. नंतर उपवास पुढे चालू ठेवावा. द्वादशीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिनांक 27/12/2024 ला उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा. देवाला उपवास नसतो. देवांसाठी मनुष्याने उपवास करावायचा असतो. धन्यवाद.